नुसतं पद म्हणाल तर शिक्षक होते, म्हणजे कवितेची शीर्षक आहे गुरु नवोदय विद्यालयातले. नुसतं पद म्हणाल तर शिक्षक होते, खरं तर आम्हा दुरावलेल्या बालकांचे पालक होते. देवरे सरांची माया म्हणजे अर्थातच सुरुवात जे कोणी गुरु असतील देवरे सरांपासून सुरुवात होईल, कारण की तो पण एक प्रसंग आहे, पण आता तो सांगण्यासाठी वेळ नाही. असो, देवरे सरांची माया म्हणजे मरुस्थळातली छाया होती. कुणीही असो, कसाही असो, ग्रहण करण्या पावक होते, आम्हा दुरावलेल्या बालकांचे पालक होते. पाटील सरांचा धाक, अनिल पाटील सर इतिहासात आम्हाला सोशल सायन्स शिकवायचे. पाटील सरांचा धाक म्हणजे प्रेमाचा परिपाक होता. घरचे कोणी नसल्यास स्वतः अभिभावक होते, आम्हा दुरावलेल्या बालकांचे पालक होते. वाबळे सरांचं गणित म्हणजे कडक परिनवनीत होते. पार्थास कृष्ण जसे सह्याद्री रथाचे चालक होते, आम्हा दुरावलेल्या बालकांचे पालक होते. सह्याद्री हाऊस मास्टर होते आमचे वाबळे सर. ओझा सर आदरणीय, आज म्हणजे ओझा सरांची आठवण येते. ते जिथं असतील नक्कीच त्यांच्या प्रेरणा आम्हाला आत्ता पण मिळत राहते. ओझा सरांचं हिंदी म्हणजे शिकण्याची संधी होती. ओझा सरांचं हिंदी म्हणजे शिकण्याची संधी होती. कोणत्याही विषयाच्या ज्ञानाचे ते मालक होते, आम्हा दुरावलेल्या बालकांचे पालक होते. म्हणजे कोणतेही समजा एखादा शिक्षक रजेवर असेल, मला आठवतं जाधव मॅडम नव्हत्या, ते आम्हाला इंग्लिश शिकवले. बरेच दिवस त्यांनी इंग्लिश शिकवलं होतं. त्यांचं ते कर्सिव्ह हँडरायटिंग मला आजही आठवतं. आणि ते मला वाटतं त्यांच्याकडे CCAचं इन्चार्ज होते सर. दर शनिवारी ती स्पर्धा घ्यायचे, त्यांचे ते सर्टिफिकेट मला अजून पण मी मागच्याच महिन्यात मी फाईल चाळत होतो. सगळे ते नवोदयला जे मला मिळालेले सर्टिफिकेट्स होते शनिवारच्या ते करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये. म्हणजे एक आठवतं की म्हणजे सगळ्यात कॉम्पिटिशन, पोएट्री रेसिटेशन असेल, निबंध स्पर्धा असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल, अजून पण ते आहेत. आणि त्यांच्यावर सरांचं हँडरायटिंग आहे, सरांनी स्वतः लिहिलेलं आहे. ओझा सरांचं हँडरायटिंग आहे, तंडेल सरांचं हँडरायटिंग आहे. नंतर दिवे सरांचं ग्रंथालय म्हणजे सरस्वतीचं आलय होतं. आणि जिथलं पुस्तक तिथेच कडक संचालक होते, आम्हा दुरावलेल्या बालकांचे पालक होते. नोट्स मिरामधुराच्या त्या सोनपारखे सरांच्या होत्या. मराठीला आम्हाला सोनपारखे सर होते. नंतर आमच्या हाऊस मास्टर पण होते नंतरचे. नोट्स मिरामधुराच्या त्या सोनपारखे सरांच्या होत्या. हस्ताक्षर त्यांचे जणू मोत्यांचे गोलक होते, आम्हा दुरावलेल्या बालकांचे पालक होते. हस्ताक्षर अगदी सुंदर होतं सरांचं मराठीचं. मुकवाने सरांचं बाळा म्हणणं आणि मॅडमने मराठीचा लळा लावणं. मुकवाने सरांचं बाळा म्हणणं आणि मॅडमने मराठीचा लळा लावणं. दोघेही भाषेची घोडी हळूवार चालवणारे परिचालक होते. खरं म्हणजे ते आम्हा दुरावलेल्या बालकांचे पालक होते. किचकट गणिताला सोपं करणं त्रिपाठी सरांचं हातातलं खेळणं. आम्हाला 9वी-10वीला सर होते त्रिपाठी सर, आता मला ते UPला येते. किचकट गणिताला सोपं करणं त्रिपाठी सरांचं हातातलं खेळणं. आणि ऐन 10वीला सर भेटले, खरंच आमचं लक होते, आम्हा दुरावलेल्या बालकांचे पालक होते. गुप्ता सरांच्या नोट्स पुरेशा, RB गुप्ता सर होते. गुप्ता सरांच्या नोट्स पुरेशा, लिखलो बस नकोच चौकशा. शबनम बॅगेसोबत धावणारे सायकल चालक होते, आम्हा दुरावणाऱ्या बालकांचे पालक होते. जाधव मॅडम आणि जाधव सर, मी जेव्हा 6वीला ॲडमिशन झालं, आमचे हाऊस मास्टर होते जाधव सर. जाधव मॅडम आणि जाधव सर, कसा पटणार यांचा विसर. परकीय भाषा शिकण्यासाठी इंग्रजी आम्हास प्रेरक होते, आम्हा दुरावलेल्या बालकांचे पालक होते. चौगुले सर आज या आपल्यामध्ये उपस्थित नाही, म्हणजे जिथंही असतील ते आम्हाला अजून पण प्रेरणा देतात. चौगुले सर. चौगुले सरांच्या पहाटेच्या भेटी आठवते अजूनही ती कर्कश शिटी. चौगुले PT टीचर. चौगुले सरांच्या पहाटेच्या भेटी आठवते अजून ती कर्कश शिटी. साखर झोपेचे खोबरं होतं, पण शरीर स्वास्थ्याचे तारक होते. खरं म्हणजे आम्हा दुरावलेल्या बालकांचे ते पालक होते. नंतर संगीत शिक्षक, संगीताला आम्हाला सेलवंटे सर होते. त्याच्यानंतर त्यांची भेट मला इथं पण झाली ती नवोदय विद्यालय नवेगाव बांधला पण भेट झाली ती सरांची.
सेलवंटे सरांचे गाणे सुरेल कितीही ऐका कानी मुरेल. मला अजूनही आठवतं त्यांचं गाणं, सुख के सब साथी दुःख मेना कोळी. सेलवंटे सरांचे गाणे सुरेल कितीही ऐका कानी मुरेल, पेटी पखवाज कंजिरी आणि सोबतीला ढोलक होते. खरं म्हणजे आम्हा दुरावलेल्या बालकांचे ते पालक होते. लास्ट तंडेल सरांची बेजोड चित्रकला जोडीला आमच्या विजोड नकला. तंडेल सरांची बेजोड चित्रकला जोडीला आमच्या विजोड नकला. कार्यक्रम असला की सरांनी सजवलेले फलक होते. खरं म्हणजे ते आम्हा दुरावलेल्या बालकांचे ते पालक होते. धन्यवाद. जास्त काही बोलत नाही, बोलण्यासाठी भरपूर आहे, मला जास्त काही बोलू नये. ठीक आहे, धन्यवाद, थँक्यू.